कुंभ राशी. सगळ्यांना न्याय देणाऱ्या तुम्हालाच नियती का वारंवार दुःखाच्या अग्निपरीक्षेतून नेते. तुमच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या समस्यांचं रहस्य आज उलगडणार. तुम्ही अनेकदा शांत बसून विचार केला असेल, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाहीये. उलट मी नेहमी इतरांना मदत करतो. मी माझ्या कामात प्रामाणिक आहे. तरीही माझ्याच वाट्याला इतकी दुःख, इतका संघर्ष का? माझ्या प्रत्येक प्रयत्नात अडथळे का येतात? जर तुम्ही कुंभ राशीचे आहात तर ही भावना तुमच्यासाठी नवी नाही. कारण तुमच्या राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक मोठी न संपणारी परीक्षा द्यावी लागते. तुम्ही बुद्धीने तेज आहात, विचारांनी क्रांतिकारी आहात, तुम्ही मानवतावादी आहात. पण तरीही आनंद आणि यश तुमच्यापासून नेहमी एक पाऊल दूर का राहतं? याचं कारण तुमच्या भाग्यात तुमच्या ग्रहांमध्ये दडलं आहे. तुमच्या राशीचा स्वामी कर्मकारक शनी तुम्हाला वारंवार तपासतो. शनी महाराज तुम्हाला जगावेगळं बनवतात, पण त्यासोबतच ते तुम्हाला सामान्य सुखांपासून दूर ठेवतात. तुम्ही लोकांचा गट तयार करता, पण गर्दीतही एकटे राहता. तुम्ही दुसऱ्यांसाठी झटता, पण तुमच्या दुःखात तुम्हाला साथ देणारे कमी असतात. तुम्हाला असं वाटतं की जगातील सगळ्या समस्या माझ्याच नावावर लिहून ठेवल्या आहेत. पण यामागे खरं कारण काय आहे? कुंभ राशीच्या व्यक्तींना सगळ्या समस्या का येतात? ज्योतिषशास्त्र यामागील कोणतं सत्य सांगतं? आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. मी तुम्हाला फक्त तुमच्या दुःखाचं मूळ कारण सांगणार नाही, तर या दुःखातून बाहेर पडण्याचा एक निश्चित आणि सिद्ध मार्ग दाखवणार आहे. मी तुम्हाला आज 3 असे प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुमच्या वाट्याला आलेला संघर्ष कायमस्वरूपी संपवून टाकतील. हे उपाय तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतील आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश आणतील. हा व्हिडिओ तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण कुंभ राशी दुःखासाठी बनलेली नाही, ती क्रांती करण्यासाठी बनली आहे. तुम्ही संघर्ष करण्यासाठी नाही, तर जगाला मार्गदर्शन करण्यासाठी जन्म घेतला आहे. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या नशिबातील ह्या अडथळ्यांना दूर करावं लागेल. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ एक क्षणही वगळू नका. पेन आणि कागद घेऊन तयार राहा, कारण आता आपण तुमच्या जीवनातील समस्यांचं रहस्य उलगडणार आहोत आणि त्या संपवण्यासाठीचे 3 अचूक उपाय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. ज्योतिष आणि आत्मिक ज्ञानावर आधारित तुमच्या या आवडत्या वाहिनीवर, चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अशा राशीबद्दल सखोल चर्चा करणार आहोत ज्यांच्या मनात नेहमी एकच प्रश्न असतो. एक अशी रास जी जगासाठी खूप काही करते, पण तिच्याच वाट्याला मात्र कायम दुःख, संघर्ष आणि परीक्षा का येतात? ती रास म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या अक्वेरियस. प्रिय व्यक्तींनो, तुम्हालाही अनेकदा वाटलं असेल ना की 100% प्रामाणिक प्रयत्न करूनही माझ्या नशिबात इतक्या समस्या का? तुम्ही इतरांना मदत करता, त्यांचे प्रश्न सोडवता, पण तुमच्या आयुष्यात येणारी सगळी दुःख एकापाठोपाठ एक का येत राहतात? हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण या दुःखांचं मूळ कारण शोधूया आणि त्यासोबतच तुमच्या जीवनातील संकटांना कायमचं संपवणारे 3 प्रभावी आणि सिद्ध उपाय पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान, न्यायप्रिय आणि मानवतावादी असतात. त्यांचा विचार नेहमी समाजासाठी असतो, पण त्यांचे हेच गुण त्यांना अनेकदा अडचणीत आणतात. तुमच्या आयुष्यात वारंवार दुःख आणि अडचणी येण्याची 3 मुख्य आणि सखोल कारणं कोणती ते समजून घ्या. 1. अलौकिक विचार आणि भावनिक अंतर. कुंभ राशीचे लोक इतके दूरदर्शी, फ्युचर ओरिएंटेड असतात की ते नेहमी भविष्याच्या चिंतांमध्ये अडकतात. त्यांचे विचार इतके वेगळे आणि अलौकिक असतात की सामान्य लोक त्यांना लवकर समजू शकत नाहीत. याचा परिणाम असा होतो की तुम्ही लोकांकडून भावनिकरित्या दूर राहता. तुम्ही इतरांना मदत करता, पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा लोक तुमच्यापासून दूर राहतात किंवा तुम्हाला समजू शकत नाहीत. हे भावनिक अंतर तुमच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. 2. कर्मकारक शनीची कठोर परीक्षा. तुमचे स्वामी आहेत शनिदेव. शनी म्हणजे न्याय आणि कर्म. शनी महाराजांची पकड तुमच्यावर खूप घट्ट असते. शनिदेव तुम्हाला कठोर परीक्षेतून पार पाडतात. ते तुम्हाला कष्टाने, परिश्रमाने मिळवलेले फळ देतात. त्यामुळे तुम्हाला यश मिळायला विलंब होतो आणि प्रत्येक कामात संघर्ष करावा लागतो. शनीची ही परीक्षा तुमच्या जीवनातील दुःखांचं दुसरं मोठं कारण आहे. हे कष्ट तुमच्या कर्माला शुद्ध करण्यासाठी असतात, हे लक्षात ठेवा. 3. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष. कुंभ राशीच्या व्यक्ती इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देतात. तुम्ही इतरांच्या समस्या सोडवण्यात इतके व्यस्त होता की तुमचं आरोग्य, तुमचं मनःशांती आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. जेव्हा तुम्ही स्वतःच कमजोर असता तेव्हा तुमच्यावर छोटी संकटही मोठी वाटू लागतात. स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची ही सवयच दुःखाला आमंत्रण देते. पण आता पुरे. या दुःखांना तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायची वेळ आली आहे. मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर आधारित आणि तुमच्या राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरतील असे 3 सोपे उपाय सांगणार आहे. हे उपाय नियमितपणे करा आणि तुमच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल अनुभव घ्या.
उपाय 1. हनुमानाची निष्ठापूर्वक उपासना. शनीच्या कठोर प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तुमच्या संघर्षाला शक्ती देण्यासाठी बजरंगबली हनुमान हे तुमचे मोठे आधार आहेत. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर कमीत कमी एकदा तरी हनुमान चालीसा म्हणा. शनिवारी शक्य असल्यास संध्याकाळी हनुमानाला तेलाचा दिवा लावा आणि दर्शन घ्या. हनुमानाची उपासना तुमची सर्व संकट दूर करेल. उपाय 2. दान आणि सेवा. शनिदेवांना प्रसन्न करण्याची गुरुकिल्ली. शनिदेव न्यायप्रिय आहेत. तुमच्या कर्मात शुद्धता आणण्यासाठी सेवाभावी व्हा. शनिवारी किंवा अमावास्येला गरजू आणि वृद्ध लोकांना, विशेषतः जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, कोणतीही वस्तू किंवा अन्न दान करा. दान देताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका. पशुपक्ष्यांना रोज पाणी आणि दाणे द्या. ही निस्वार्थ सेवा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि तुमच्या कर्मांचे फळ तुम्हाला लवकर मिळेल. उपाय 3. ध्यान, मेडिटेशन आणि आत्मपरीक्षण. कुंभ राशीच्या व्यक्ती विचार जास्त करतात, त्यामुळे मनाला शांत करण्याची गरज आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर शांतपणे एका जागी बसा. डोळे बंद करा आणि 10 मिनिटे ध्यान करा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचा अतिविचाराचा स्वभाव नियंत्रणात येईल आणि तुम्ही वर्तमान काळात प्रेझेंट मोमेंट जगू शकाल. मनशांती मिळाल्यावर कोणतेही दुःख मोठं वाटणार नाही. कुंभ राशीच्या योद्धांनो, तुम्ही दुःखासाठी नाही तर जगाला एका नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जन्म घेतला आहे. हे उपाय फक्त उपाय नाहीत, तर ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आता कृती करा. तर मित्रांनो, आपण पाहिले की तुमच्या कुंभ राशीच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या समस्या आणि दुःखांचे मूळ कारण काय आहे, आणि त्याचसोबत तुम्ही तुमच्या जीवनातील हा संघर्ष कायमचा संपवण्यासाठीचे 3 महत्त्वाचे उपायही जाणून घेतले. हनुमानाची उपासना, शनीचा कठोर प्रभाव शांत करण्यासाठी. सेवा आणि दान, कर्मामध्ये शुद्धता आणण्यासाठी. ध्यान, मेडिटेशन, मनातील अनावश्यक विचार आणि चिंता दूर करण्यासाठी. या उपायांकडे केवळ कर्मकांडाच्या दृष्टीने पाहू नका. हे उपाय म्हणजे तुमच्यातील कुंभ राशीच्या आंतरिक शक्तीला पुन्हा जागृत करण्याची साधना आहे. हे उपाय तुम्हाला सांगतात की तुम्ही बाहेरील जगाला मदत करण्यापूर्वी स्वतःला स्थिर आणि मजबूत करणे किती महत्त्वाचे आहे. कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमचा जन्म सामान्य जीवन जगण्यासाठी झालेला नाही. तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही संशोधक आहात, तुम्ही समाजाला दिशा देणारे आहात. नियतीने तुम्हाला अनेक परीक्षा दिल्या, पण आता या परीक्षा संपवण्याची वेळ आली आहे. तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत करा. आजपासून ठरवा की तुम्ही तुमच्या दुःखाला तुमचं भविष्य ठरवू देणार नाही. या क्षणापासून तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही यशस्वी होणार आहात. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तुम्हाला तुमच्या दुःखाचं कारण समजलं असेल. आता फक्त एकच गोष्ट करायची आहे: कृती करा. फक्त माहिती मिळवून काही होणार नाही, उपाय अंमलात आणा. तुम्ही या व्हिडिओतील माहितीमुळे प्रेरित झाला असाल तर मला टिप्पणी कमेंटमध्ये जय हनुमान किंवा जय शनिदेव असं लिहून नक्की सांगा. तुमच्या एका प्रतिक्रियेमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला, तुम्ही यापैकी कोणता उपाय उद्यापासून लगेच सुरू करणार आहात, हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वात महत्त्वाचं, तुमच्या ओळखीमध्ये जे कुंभ राशीचे व्यक्ती आहेत, जे सध्या संघर्षातून जात आहेत, ज्यांच्या मनात माझ्याच वाट्याला दुःख का हा प्रश्न आहे, त्यांना हा व्हिडिओ त्वरित पाठवा, शेअर करा. तुमचा एक शेअर त्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. दुसऱ्यांना मदत करणे हाच कुंभ राशीचा खरा धर्म आहे. तुम्ही इतका वेळ दिला, सखोल माहिती ऐकून घेतली, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती कायम राहो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. अध्यात्म, ज्योतिष आणि प्रेरणा देणाऱ्या अशाच सखोल चर्चांसाठी आणि ज्ञानासाठी आपल्या वाहिनीला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयावर. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि आत्मविश्वासाने जगा. शुभ दिवस.